नमस्कार. सर्वप्रथम ICC दोन्ही होस्टिंग नेशन्स, संपूर्ण आयोजन समिती आणि त्यांना सपोर्ट करणारी त्यांची टीम यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. एखादी अशी टुर्नामेंट कंडक्ट करणं, ती सक्सेसफुली कंप्लीट करणं, तेही दोन नेशन्समध्ये वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये, याचं खूप स्किल आणि खूप कौशल्य पणायला लागत असतं. ह्या सर्व प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व जी लोकं असतात, त्याच्यामध्ये अनेक कमिटीज असतात, त्याच्यामध्ये अनेक मेंबर्स असतात. त्यांनी त्यांची कामगिरी अत्यंत चोख इथे पार पाडली असं मला वाटतं. त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन. ही मॅच आपल्यापर्यंत अधिक रंजकतेने पोहोचवण्यासाठी ज्या ज्या टीम्स काम करत असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळी मीडिया हाऊसेस असू दे, टेलिकास्ट करणारे टेक्निकल टीम्स असू दे, की जे आपल्याला रिअल टाईममध्ये अतिशय रंजकपणे प्रत्येक बॉल हा आपल्याला परत दाखवू शकतात, मागचे रेफरन्सेस देऊ शकतात. ते जे एडिटर्स असतात, ते जे मिक्सरवरती काम करतात, ते जे कॅमेरामन असतात, त्यांचा जो कोणी लीडर असेल, त्यांची जी कंपनी असेल, या सर्व कर्मचाऱ्यांना, ग्राउंड स्टाफ असेल, आपले अनेक पत्रकार तिथे गेलेले असतात, जे तिथे जाऊन प्रत्यक्ष वार्तांकन करतात, तिथल्या मोठमोठ्या प्लेयर्सशी इंटरव्ह्यूज घेतात. त्याचप्रमाणे कमेंटेटर्स आहेत, अँकर्स आहेत. हे सर्वजण, ही सर्व मोठीच्या मोठी टीम आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत, आपल्या सर्व जगातल्या क्रिकेट रसिकांपर्यंत हे सामने अधिक रंजकतेने आणि अधिकाधिक चांगल्या क्वालिटीचे दाखवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. म्हणून परत एकदा माझ्याकडनं आणि आपल्या साऱ्या व्ह्युअर्सकडनं त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. आणि त्यांनी असेच उत्तम सामने आम्हाला अधिकाधिक इनपुट्स अजून घेऊन अजून नवीन नाविन्यपूर्ण रीतीने काही दाखवता येईल तर असे दाखवावेत. ज्यांनी जे नवोदित खेळाडू आता खेळतात, त्यांना एक हा प्रचंड प्रकारचा एक स्टडी म्हणा किंवा अभ्यास, की जर मॅच कशी बघायची हे जर त्यांना त्यांच्या कोचेसनी सांगितलं, किंवा माझ्यासारखे व्लॉगर्स असतील, वार्तांकन करणारे असतील, या सर्वांसाठी हा एक स्टडी आहे असं मला वाटतं. दुबईमध्ये आत्तापर्यंत जे सामने खेळले गेले, त्यामध्ये दुसऱ्यांदा बॅटिंग करणारी टीम ही जिंकलेली आहे. अशी हिस्ट्री जरी असली तरी मला न्यूझीलंडचा कॅप्टन सँटनर आणि न्यूझीलंडची टीम मॅनेजमेंट यांनी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली पहिली, याचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. त्यांची स्ट्रेंथ ही बॅटिंग होती. कालच्या मॅचमध्ये त्यांचा इम्पॉर्टंट प्लेअर हेनरी हा इंजुरीमुळे बाहेर होता, ज्यांनी टुर्नामेंटमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या होता. हा मेजर सेटबॅक त्यांना दिसत होता. तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या बॅटिंग ही स्ट्रेंथ आहे, समोर प्लेन विकेट दिसत आहे, ड्राय कंडिशन्स आहेत, दुसऱ्यांदा बॅटिंग करून अजून विकेट खराब झालेला असताना चार स्पिनर्सना अंगावर घेऊन खेळण्यापेक्षा आपण पहिली बॅटिंग करू आणि आपल्या तगड्या फिल्डिंगच्या जोरावर आणि लिमिटेड बॉलिंग अटॅक पण डिसिप्लिन वेनी करून आपण इंडियाला प्रेशरमध्ये घेणं, ही जी त्यांची स्ट्रॅटेजी होती, यासाठी सँटनर आणि त्याच्या टीम मॅनेजमेंटचे अभिनंदन. पहिली बॅटिंग घेतल्यानंतर त्यांनी पहिल्या काही ओव्हर्समध्ये दाखवून दिलं की त्यांचा डिसिजन बरोबर आहे. आणि ज्याप्रमाणे राचिन रवींद्र आणि दुसरा त्यांचा जो यंग म्हणून जो प्लेअर होता, त्या दोघांनी सुरुवात उत्तम केली होती. पण जो सगळ्यात स्पर्धेमध्ये कमी खेळलेला आहे आणि इंटरनॅशनल लेवलला कमी खेळलेला असा आपलं जे अस्त्र, वरुण अस्त्र म्हणून ज्याला आपण म्हणू शकतो, ताबडतोब त्या यंगची विकेट काढली आणि तिथे तो ब्रेक थ्रू मिळाला. त्याच्यानंतर रोहित शर्मानी आपले चारही स्पिनर अतिशय कल्पकरित्या वापरले. चारही जणांची बॉलिंगची स्टाईल वेगळी होती. त्यातले जडेजा, यादव आणि अक्षर पटेल हे तर तिघं लेफ्ट आर्म स्पिनर आहे, पण तिघांची शैली वेगळी होती. बरोबर राचिन रवींद्र त्या कुलदीप यादवच्या एका क्विकर वनला फसला आणि तो बोल्ड झाला. या ठिकाणी आणि लगेच त्यांनी पाठोपाठ घेतलेल्या विल्यमसनच्या विकेटमुळे न्यूझीलंडवर प्रेशर बिल्टअप झालं. पण तरी सुद्धा त्यांच्या मधल्या फळीमध्ये फिलिप्स यांनी एक उपयुक्त खेळी केली. त्यांनी जरा बॉल जास्त घेतले असतील, पण त्या सिच्युएशनला त्यांनी तो होणारा कोलॅप्स आहे तो थांबवला. त्याच्यानंतर ब्रेसवेलनी अजून कडी केली, मिचेलनी या दोघांना साथ दिली. ब्रेसवेलनी त्याचे 50 हे कमी बॉल्समध्ये पूर्ण केले. अतिशय छान बॅटिंग करून त्यांनी 250 रनच्या प्लस पोचायचं
त्यांचं जे ध्येय होतं, मे बी 10-15 रन शॉर्ट पडले असतील, पण तरी सुद्धा मी असं म्हणतो की त्यांच्याकडे त्यांची फिल्डिंग ही म्हणजे 20 रन्स अधिक, हे माझं म्हणणं होतं. त्याप्रमाणे त्यांनी ते 250चं टार्गेट अचीव केलं आणि आपल्या पुढे एक आव्हान निर्माण केलं. आपल्या ह्या 4 स्पिनर्सनी मिळून जस्ट अबाउट 3 रन्सचा ॲव्हरेज देऊन 5 विकेट्स मिळवल्या. म्हणजे जवळपास त्यांनी 38 ओव्हर्स टाकल्या आणि मे बी 125च्या आसपास रन्स दिल्या. एवढ्या कमी रन्स ह्या 4 स्पिनर्सनी देऊन एक अतिशय उत्तम कामगिरी करून दाखवली. जे काही त्यांना रेस्ट्रिक्ट करायचं होतं ते रेस्ट्रिक्ट करून दाखवलं. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांना त्यांचे रोल्स माहिती होते, पक्के होते. रोहित शर्माने तर आधीच सांगितल्याप्रमाणे तो अटॅकच करणार होता. आपल्याला पूर्ण ही खात्री होती की त्यांचे दोन्ही फास्ट बॉलर हे नवोदित आहेत आणि त्यांच्यावर अटॅक होणार. त्याप्रमाणे रोहित शर्माने त्याचे जे काही मनसुबे होते ते अतिशय व्यवस्थित साकार केले. त्यांनी अतिशय सुंदर सुरुवात करून दिली. ही पार्टनरशिप 105ची झाली होती. आपण अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये होतो. सँटनरच्या बॉलिंगवरती फिलिप्सनी जो गिलचा कॅच घेतला तो अप्रतिम होता. म्हणजे या कॅचचं वर्णन आपण करू शकत नाही. असे कॅचेस फार रेअरली होतात, पण फिलिप्सने या अख्ख्या टुर्नामेंटमध्ये अशा प्रकारचे 2-3 वेळेला कॅचेस करून त्याची फिल्डिंगची काय कपॅसिटी आहे हे दाखवून दिलेलं आहे. त्याची विकेट पडल्या कोहलीची विकेट जी काढली ब्रेसवेलनी, तिथे आपल्याला परत थोडासा सेटबॅक बसला. कारण 105 रनची पहिली पार्टनरशिप झाली होती आणि 2 पटापट विकेट गेलेल्या होत्या. रोहितनी 76 रन्स केल्या, पण समोर रन्स थोड्या झाल्या नाहीत. त्या ह्याच्यामध्ये श्रेयसच्या ऐवजी त्यांनी चान्स घेतला, तो आऊट झाला. पण नंतर श्रेयसनी आणि अक्षरनी अतिशय चांगली पार्टनरशिप केली. श्रेयस आऊट झाला. हार्दिक पंड्यानी शेवटी 1 4 आणि 1 6 मारून बऱ्यापैकी आपलं टार्गेट आवाक्यात आणलं. हार्दिक पंड्यानी 18 बॉलमध्ये 18 केला आणि अक्षर पटेल यांनी 28-29 रन्स केल्या. त्याच बरोबरीने KL राहुलनी अतिशय क्रुशल अशा 34 रन्स केल्या आणि तो शेवटपर्यंत थांबला. जडेजा हा असा प्लेअर आहे की त्याला ह्या अशा सिच्युएशन्सची कायमच सवय राहिलेली आहे आणि तो आधी दोन्ही समोर असेल किंवा बाकीच्यांबरोबर असेल, तो हा फिनिशर आहे. आणि त्याला आज राहुलनी हे दाखवून दिलं की मी सुद्धा फिनिशर आहे. राहुलनी ह्या टुर्नामेंटमध्ये 2-3 वेळेला नाबाद राहून फिनिशरची भूमिका पार पाडली. KL राहुलचं विशेष कौतुक ह्याच्यासाठी आहे की KL राहुलनी 4 स्पिनिंग ट्रॅकवरती विकेट किपिंग केली, 50 ओव्हर आणि फिनिशरची भूमिका निभावली. KL राहुलचं सुद्धा माझ्यातर्फे विशेष अभिनंदन. त्याला आत्ता कुठे जो सूर गवसलेला आहे हा त्यांनी कंटिन्यू ठेवावा. रेड बॉल क्रिकेटमध्येही त्यांनी त्याचं करिअर असंच पुढे न्यावं अशी माझी इच्छा आहे. काल आपण ज्या प्रकारे आपलं टार्गेट चेस केलं ते बघताना, म्हणजे सुरुवातीची पार्टनरशिप झाल्यानंतर फक्त कोहलीची विकेट मध्ये गेली, पण त्याच्यानंतर 4 नंबर आलेला श्रेयस अय्यर, 5 नंबरचा अक्षर पटेल, 6 नंबरला आलेला राहुल, त्याच्यानंतर 7ला आलेला हार्दिक, 8ला आलेला जडेजा. ह्या सर्वांची जर का कामगिरी पाहिली तर मला एक कुठेतरी अशी एक कंपॅरिझन करावीशी वाटते की आपण ॲथलेटिक्समध्ये एक 4x100 अशी एक रिले रेस असते. त्याच्यामध्ये प्रत्येक जो ॲथलीट आहे त्याला त्याचं डिस्टन्स तर कव्हर करायचंच असतं फास्ट पळून, आणि पुढच्यासाठी त्याचं जे डिस्टन्स कव्हर करायचं आहे त्याच्यासाठी त्याला मार्जिन आणून द्यायचं असतं. आणि जो चौथा रनर असतो तो सगळ्यात फास्ट धावणारा असतो आणि फिनिशिंगची जबाबदारी ही त्याच्यावरती असते. पण या पहिल्या 3 जे धावणारे लोक आहेत त्यांची ही जबाबदारी असते की त्याला लास्ट जेव्हा बॅटन दिला जाईल त्यावेळेला त्याला खूप जास्त ॲडव्हान्टेज असेल आणि तो रेस जिंकू शकेल. या पोझिशनमध्ये तो बॅटन त्याच्या हातात आला पाहिजे. मला असं वाटतं की ह्या सर्वांनी जी बॅटिंग केली ती बॅटिंग करत करत येऊन शेवटी आपल्याला जो काही 12 बॉलमध्ये 7 रन्स आपल्याला ज्या करायच्या राहिल्या होत्या, मला असं वाटतं की तिथे जो बॅटन राहुल आणि जडेजाच्या हातात मिळाला, तिथनं त्यांना विजय करायचा जो मार्ग आहे तो सुकर झाला आणि तो त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडला. या सामन्याचं वर्णन करायचं झालं तर अतिशय
संयमाने खेळला गेलेला अप्रतिम अंतिम सामना असं करावं लागेल. रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच दिलं, कारण हा पूर्ण बॉलिंग डॉमिनेटेड ट्रॅक होता, त्याच्यावरती त्यांनी केलेली बॅटिंग बहारदार होती. त्याचप्रमाणे राचिन रवींद्रला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे प्राइज मिळालं. या दोघांचंही कौतुक, त्याचबरोबरीने दोन्ही संघांचंही कौतुक. आणि आपण जे आता व्हाईट बॉल क्रिकेटवरती T20चा वर्ल्ड कप जिंकला आणि सलग ही आता लगेच पाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफी तिसऱ्यांदा जिंकली, तर व्हाईट बॉलवरचा जो आपला क्रिकेटवरचा जो डॉमिनन्स आहे तोच आपण कुठेतरी आता येणाऱ्या रेड बॉलचे जे सिरीज असतील किंवा टेस्ट चॅम्पियनशिप असेल याच्यामध्ये दाखवावा. आणि त्यांनी लवकरच हेही सिद्ध करावं की कुठल्याही फॉर्मॅटमधल्या कुठल्याही बॉलवरचा कुठल्याही व्हेन्यूला जरी आम्ही खेळत असलो तरी आम्ही वर्ल्ड क्रिकेट डॉमिनेट करू शकतो. माझी परत एकदा ही तुम्हाला विनंती आहे की माझा आजचा व्हिडिओ तुम्ही जरूर लाईक आणि शेअर करा आणि माझा क्रिकेट लिमिटेड हा यूट्यूब चॅनल जर का सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.